80च्या दशकामध्ये अनेकांनी कादंबऱ्या लिहिल्या. यातनं इतिहासाचं कुठेतरी मला वाटतं की गैरसमज पसरायला आता जास्त करून सुरुवात झाली. शिवाजी महाराजांनी कुठेतरी अंगठा कापून रक्ताभिषेक केला आणि अशी ती एक कथा आपल्याला सांगितली जाते. तरी सुद्धा यातून कुठेही आपल्याला स्वराज्याची शपथ शिवाजी महाराजांनी घेतली मावळ्यांसोबत असं कुठेही त्यातनं व्यतीत होताना दिसत नाहीये. लोकांचा जो समज आहे ना की वाघ नखांनीच मारलं, तर नाही, त्याला अजून एक प्रत्यंतर पुरावा आपल्याला समोर येतो ना. महाराजांची जी प्रतिमा किंवा इमेज जी आपण बघतो ती सेक्युलर आहे असं दाखवतात. आजच्या काळात ना शिवाजी महाराजांची प्रतिमा कशी आहे की शिवाजी महाराज असे वागले असतील का, तसे वागले नसतील का, की आपल्याला चित्रपट आणि मालिकांमधनं असं दिसतं की आपण पाहतो शिवाजी महाराजांच्या मृत्यूमध्ये पण खूप सारे गैरसमज आहेत. आपण 21व्या शतकाच्या चष्म्यातनं 17व्या शतकाकडे बघतो. मग कुठेतरी हे थोडंसं विकृतीकरण कमी होईल आणि मला वाटतं की इतिहासातले समज वाढतील आणि मग गैरसमज कमी होतील. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं व्यक्ती आणि विचारच्या नवीन एपिसोडमध्ये. तर मित्रांनो, आज आपण चर्चा करणार आहे मराठा साम्राज्याच्या इतिहासाबद्दल. मराठ्यांच्या इतिहासाबद्दल खूप सारे गैरसमज आहेत. याच गैरसमजबद्दल बोलण्यासाठी आणि आपले विचार व्यक्त करण्यासाठी आज आपण बोलवले आहेत आपले गेस्ट रोहित पवार यांना. नमस्कार सर, स्वागत आहे आपलं व्यक्ती आणि विचार या आपल्या युट्यूब मंचावर. मला सर्वात आधी तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की मराठ्यांचा इतिहास हा खूप गौरवशाली आणि मोठा राहिलेला आहे. ह्या इतिहासामध्ये खूप समज गैरसमज समाजामध्ये आपल्याला पाहायला भेटतात. एकच गोष्ट किंवा एकच कहाणी आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने ऐकायला मिळते, वाचायला मिळते. तर हा जो समज गैरसमज आहे मराठ्यांच्या इतिहासाचा, तर त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? बघा कसं आहे की मराठ्यांच्या इतिहासात म्हणजे महाराष्ट्रात सुद्धा बऱ्याचशा अशा दंतकथांचा सुळसुळाट आहे. दंतकथा असतील, लोककथा असतील. आणि काय झालं की 80च्या दशकामध्ये स्पेसिफिकली अनेकांनी कादंबऱ्या लिहिल्या. ह्या कादंबऱ्या लिहिताना झालं असं की त्या लेखकाने न घडलेल्या घटना, नसलेली पात्र अशा बऱ्याचशा गोष्टींचा त्यात अंतर्भाव केला. त्याच्यामुळे झालं असं लोकांना वाटायला लागलं की हाच खरा इतिहास आहे आणि मग त्यातून इतिहासात बरेचसे गैरसमज पसरायला सुरुवात झाली असं मला वाटतं. म्हणजे 80च्या दशकापासून तुम्ही पाहता की बऱ्याचशा कादंबऱ्या लिहिल्या गेल्या मराठ्यांच्या इतिहासावर, स्पेसिफिकली शिवाजी महाराजांच्या इतिहासावर. आणि तिथून हा सगळा प्रवास सुरू झाला. आणि अगदी अलीकडच्या काळात काय होतं अलीकडे की बऱ्याचशा मालिका आहेत, चित्रपट आहेत आणि ह्याच्यातून सुद्धा इतिहासाला न धरून म्हणजे न धरता बऱ्याचशा अशा गोष्टी पुढे यायला लागल्यात की त्यांना काही इतिहासात संदर्भ नाहीत. इतिहासाचा मुळात नियमच असा आहे की इतिहास हा साधनसिद्ध म्हणजे ज्याला संदर्भ आहे, ज्याला पुरावा आहे आणि तो अस्सल आहे, यानुसारच आपल्याला इतिहास मांडावा लागतो. आणि तो न मांडला तो त्यातनं मग आपण काही IQ माहितीवरनं बघतो की आजकाल व्हॉट्सअप आहे, आपल्याकडे वेगवेगळे माध्यम आहेत. यातनं इतिहासाचं कुठेतरी मला वाटतं की गैरसमज पसरायला आता जास्त करून सुरुवात झाली आहे. नक्कीच. लहानपणापासून आपण ऐकत आलेलो आहे की शिवाजी महाराजांनी रायरेश्वरच्या मंदिरामध्ये स्वराज्याची शपथ घेतली. पण ह्याच्या मागचं नक्की हे जे संदर्भ आहे हा इतिहासामध्ये कुठं आपल्याला बघायला भेटतो का पुराव्यासहित? बघा म्हणजे तुम्ही शिवाजी महाराजांचं जे बालपण आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर शिवाजी महाराजांनी कुठेतरी ते दाखवलं जातं लहानपणी आपल्या इतिहासाच्या पुस्तकात असेल तर लहानपणापासून आपण काय ऐकत आलोय की शिवाजी महाराजांनी कुठेतरी अंगठा कापून रक्ताभिषेक केला आणि शंकराच्या पिंडीला आणि मग तिथं स्वराज्याची शपथ घेतली. मला वाटतं रायरेश्वरला अशी ती एक कथा आपल्याला सांगितली जाते. मुळात या कथेला कुठलाही आधार नाहीये, कुठलाही पुरावा नाहीये, असल किंवा कुठलाही पुरावा आपल्याला ह्याच्यामध्ये सापडत नाही. झालं असं की शिवाजी महाराजांवर स्वराज्य स्थापनेचे जे संस्कार आहेत हे अगदी लहानपणापासून झालेत. म्हणजे तुम्ही जर का शिवभारत नावाचा ग्रंथ काढून पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की शिवाजी महाराजांवरती जे संस्कार झाले ते लहानपणापासून होत कसे गेलेत. पण कुठेतरी शिवाजी महाराजांनी त्यांच्या मावळ्यांसोबत अशी काही शपथ घेतली आणि मग तो स्पेसिफिक दिवस ठरवलाय आणि मग ते तिथं दर्शनाला गेलेत आणि मग तिथं त्यांनी ठरवलं की आता आजपासून मी स्वराज्य स्थापनेला सुरुवात करतोय. या घटनेला कुठलाही पुरावा नाहीये. मला आठवतंय की राजवाडे खंड जर का तुम्ही पाहिला त्याच्यामध्ये 15वा खंड आहे आणि त्याच्यामध्ये 268 नावाचं एक पत्र आहे. त्या पत्रामध्ये एक उल्लेख आलेला आहे की रोहिरेश्वराचं मनोरथ करून हिंदवी स्वराज्याचं मनोरथ करावं किंवा पुढं असं ते वाक्य आहेत की हे राज्य व्हावे ती श्रींची इच्छा आहे. हे पत्र अनेकांनी ऐकलं असेल, मला वाटतं की पाहिलं असेल कुठेतरी. पण हे पत्र जे आहे ह्या मी ज्या काय ग्रंथातलं सांगितलं हे पत्र जवळपास सर्वच इतिहासकारांनी बनावट ठरवलंय. पण आता मी जसं म्हणतो की एक वेळ हे पत्र जरी आपण आता अस्सल म्हणूयात म्हणजे तात्पुरतं, तरी सुद्धा यातून कुठेही आपल्याला स्वराज्याची शपथ शिवाजी महाराजांनी घेतली मावळ्यांसोबत असं कुठेही त्यातनं व्यतीत होताना दिसत नाहीये. अजून एक गोष्ट सगळ्यात जास्त सांगितली जाते ते म्हणजे अफजल खानाचा वध. आता ज्यावेळेस स्वराज्यावर अफजल खान धावून म्हणजे आला होता, खूप मोठं सैन्य त्याच्यासोबत होतं आणि अफजल खान एवढा मोठा बलाढ्य अफजल खान एका वाघ नख्यामधून त्याला मारलं जातं.
तर ह्या जी इतिहासात घडलेली जी गोष्ट आहे त्याच्याबद्दल पण थोडं सांगता. हा म्हणजे इतिहासात जसे बरेचसे समज आणि गैरसमज आहेत. मला वाटतं अफजल खान प्रकरणही त्याला काही अपवाद नाहीये. थोडंसं अफजल खान प्रकरणाकडे येण्याआधी मी थोडीशी पार्श्वभूमी सांगतो अफजल खान प्रकरणाची. अफजल खान हा जसा स्वराज्यावर चालून आला असं आपण म्हणतो की 58-59 साली 1658-59 साली, तेव्हा तो स्वतः आधीपासूनच वाईचा सुभेदार आहे बरं का, आदिलशहातर्फे. त्याच्यामुळे त्याला वाईचा प्रांत माहिती आहे, त्याला बऱ्यापैकी जावळीचं खोरं माहिती आहे, जरी ते कितीही बिकट असलं तरी सुद्धा. झालं असं की या अफजल खानाचा वकील महाराजांकडे आला आणि तो म्हणाला की तुम्ही सरेंडर करा आता, म्हणजे अच्छा. तुम्ही जे काय आहे ती शरणकिती पत्करून आता अफजल खानास भेटीस यावे, असा तो एक वकिलांमार्फत एक मेसेज शिवाजी महाराजांपर्यंत पाठवला गेला. त्याला उत्तर म्हणून काय झालं की शिवाजी महाराजांनी त्यांचा एक माणूस अफजल खानाकडे पाठवला. याचं नाव आहे पंताजी बोकील. अतिशय सिनियर व्यक्ती आहे शिवाजी महाराजांच्या ज्या काय सगळ्या साथीदारांमध्ये. हे पंताजी बोकील जेव्हा अफजल खानाकडे गेले तेव्हा अफजल खानाला त्यांनी असं सांगितलं की तुम्ही तर, आमचे महाराज म्हणतात आहेत की तुम्ही तर वडीलधारी आहे, म्हणजे तुम्ही आमच्या काकासारखे आहेत, म्हणजे महाराजांच्या काकासारखे आहेत, आणि महाराज एकूणच तुमचं एकंदर व्यक्तिमत्व बघून घाबरलेत ते, त्याच्यामुळं तुम्हीच शक्यतो त्यांना भेटायला या, असा जरासा तगादा लावला या पंताजी बोकीलांनी या अफजल खानाकडं. अफजल खानाकडची लोक सांगत होते की नाही नाही तुम्ही वाईलाच थांबा इथं, तुम्ही काय जावळीकडे जाऊ नका, असं अफजल खानाची लोक सांगत होती. पण हा काय एकदा दोनदा बऱ्याचदा या पंताजी बोकीलांनी बरेचसे डावपेच लढवलेत बरं का. म्हणजे आपण ज्याला युद्धापेक्षा मंत्रयुद्ध म्हणतो ना, त्यातला हा प्रकार आहे. आणि हे मंत्रयुद्ध पंताजी बोकीलांनी बरोबर जाणलं, ते बरोबर खेळलं आणि कसं बसं त्या अफजल खानाला तयार केला. आता बघा कसं आहे की युद्धतंत्रामध्ये एक नियम आहे की युद्धभूमी जर का तुमची असेल, तुम्हाला माहीत असेल, परिचित असेल, तर युद्ध जिंकण्याची तुमची शक्यता जास्त वाढते. नेमकं हेच केलं शिवाजी महाराजांनी. हा जो पंताजी बोकील आहे ह्यांनी अफजल खानाला जसं कन्व्हिन्स केलं की तुम्ही आता महाराजांना भेटायला या, म्हणून एक जनीचा टेंबा आहे प्रतापगडच्या पायथ्याला तिथे. या जनीच्या टेंब्याच्या इथं ती भेट ठरली आहे. आता मी पुन्हा पुराव्यांकडे येतो की शिवभारत या ग्रंथामध्ये या सगळ्या भेटीचं सगळं वर्णन आलंय आणि आपण येऊयात पुढे त्या तुमच्या वाघनकाच्या गोष्टीकडं. की झालं असं की हे पंताजी बोकील आणि ही सगळी मंडळी मग अफजल खानाला घेऊन आली. तेव्हा जे काय त्यांच्यातली करार ठरला की भेट कशी व्हावी, तो जो शामियाना उभारला होता तिथे भेट सशस्त्र ठरली बरं का. अच्छा. हां, आणि महाराजांकडे 10 अंगरक्षक असतील, अफजल खानाकडे 10 अंगरक्षक असतील, अशी ती सशस्त्र भेट आहे. हा सगळा त्या 10-10 जणांची नावं ही सगळी शिवभारत नावाच्या मी जो ग्रंथाचा उल्लेख केला या ग्रंथात सगळी ती नावं आलेली आहेत. आणि त्यातनंच प्रसंग मी पुढं सांगतो की जनीच्या टेंब्याची तिथे भेट झाली आणि महाराज जसे शामियानात शिरले तिथे अफजल खानाने जसं महाराजांना आलिंगन दिलं, तिथे काय झालं की अफजल खानाने सगळ्यात पहिल्यांदा अटॅक केला, शिवाजी महाराजांवर वार केला सगळ्यात पहिला. महाराजांनी चिलकत घातलं होतं आणि ह्या चिलकत घातल्यामुळं अफजल खानाचा वार फुका गेला, वाया गेला. आणि त्याच्यामुळं झालं असं की अफजल खान एकदम बिथरला आणि ह्याचा फायदा घेऊन शिवाजी महाराजांच्या हातात जे वाघनख होतं, म्हणजे मी हे सभासद बकरीतनं आलेलं सांगतोय की सभासद बकरी हा आपल्याकडे आहे. तर सभासद बकरीबद्दल थोडंसं सांगतो लोकांसाठी की सभासद बकर ही कृष्णाजी अनंत सभासद या माणसाने लिहिली आहे. हा माणूस शिवाजी महाराजांना समकालीन आहे बरं का. आणि शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर जवळपास 16-17 वर्षांनी ह्यांनी ही बखर लिहिली आहे. या बकरीमध्ये आलेलं आहे बरं का ते सगळं वाघनखाचं प्रकरण. आणि कसं मग वाघनखांनी अफजल खानाला मारलं, त्याचा कोथळा बाहेर काढला आणि मग पुढे ती सगळी गोष्ट येते. झालं असं होतंय असं की सभासद बखर आपल्याकडे एक चांगला पुरावा आहे बरोबर, वाघनखांची गोष्ट आपल्याला सांगायला की वाघनखांनी कसं अफजल खानाला मारलं. पण आपल्याकडे त्यावेळी इतिहासात कसं आहे माहिती आहे का की 2+2 4 असं ते ठरलेला नियम नसतो बरं का. इतिहासात एका पुराव्यांपेक्षा दुसरा काय पुरावा आहे का, तो प्रत्यंतर तितका तोडीचा आहे का, असंही बघावं लागतं. त्याच्यामुळं सभासद बकरीला आणखीन एक प्रत्यंतर पुरावा येतो, तो म्हणजे हा शिवभारत. या शिवभारत ग्रंथामध्ये या भेटीच्या वेळी शिवाजी महाराजांनी कृपाणिकेनं, म्हणजे हा तो संस्कृत शब्द आलेला आहे, हा शिवभारत सगळा संस्कृत ग्रंथ आहे आणि कृपाणिकेनं असा शब्द आलाय. ह्या अर्थ काय होतो? कृपाणिका म्हणजे लहान तलवार, विचवा असा म्हणू शकतो आपण. म्हणजे काय होतंय की लोकांचा जो समज आहे ना की वाघनखांनीच मारलं, तर नाही, त्याला अजून एक प्रत्यंतर पुरावा आपल्याला समोर येतो ना, तोही लोकांनी पाहिला पाहिजे. त्याच्यामुळे काय होईल की जशी चर्चा होईल, त्याचे इंटरप्रिटेशन्स होतील, तेव्हा आपल्याला सांगता येतं की बाबा आपल्याला वाघनखांची गोष्ट आजपर्यंत आपण ऐकून आलेलो आहे, पण त्याही पेक्षा महत्वाचा पुरावा आपल्याला सांगतो की बिचवानी किंवा छोट्या तलवारीने शिवाजी महाराजांनी अफजल खानाला मारलंय. इतकंच नाहीये बरं का की ह्या बिचव्याचा उल्लेख इंग्रजांच्या डॉक्युमेंट्समध्ये येतो, बऱ्याचशा डॉक्युमेंट्समध्ये येतो. म्हणजे बरेचसे डॉक्युमेंट्स वाघनखांच्या बाजूने सुद्धा आहेत आणि बरेच डॉक्युमेंट्स बिचव्याच्या किंवा तलवारीच्या बाजूने सुद्धा आहेत. पण जेव्हा तुम्हाला एक काहीतरी सिलेक्ट करावं लागतं तेव्हा शिवभारत हा ग्रंथ तुम्हाला नक्कीच प्रॉमिनंट ठरतो आणि
अफजल खानाला कसं मारलं हे यातनं आपल्याला कळतं. आता जो तुम्ही उल्लेख केला अफजल खानाच्या वधाचा प्रसंग सांगितला, तर त्याच्यामध्ये आपण बघितलं 2 शस्त्र आता तुम्ही सांगितली. अजून एक शस्त्र होतं शिवाजी महाराजांकडे, ते म्हणजे भवानी मातेने दिलेली तलवार. आपण असं भरपूर वेळा ऐकतो, तर त्याच्याबद्दल थोडी माहिती द्या. काय आहे की ह्या अफजल खान प्रकरणामध्येच भवानी मातेचा संचार आला किंवा महाराजांच्या स्वप्नात भवानी माता आलेली आहे, असा तो एकंदर प्रसंग आहे सगळा. सभासद बघितनं आलाय, मी तो स्वतःहून सांगत नाही काय. झालं असं की जसं अफजल खानाचे लोक त्याला सांगत होते की बाबा तुम्ही जाऊ नका, वाई प्रांतातनं तुम्ही जावळीत जाऊ नका, तसंच महाराजांचे लोक सुद्धा म्हणत होते की महाराज सला करावा, अफजल खानाचं संकट फार मोठं आहे. तर महाराजांचे लोक असे तगादा लावत असताना महाराजांनी कॉन्फिडन्स कसा दिलाय बघा. महाराज म्हणले की आदल्या रात्री भवानी माता माझ्या स्वप्नात आली आणि तिनं आशीर्वाद दिलाय आता की हे काम अफजल खानाला मारणच आता पूर्ण होणार आहे, असं तिने यश देईल, असं ते सगळा प्रसंग या सभासद बकरीत आलेला आहे. आणि तिनं त्या तलवारीत संचार केला वगैरे असं ते सगळं प्रकरण आहे. खरं काय आहे की भवानी मातेची तलवार म्हणजे भवानी तलवार जी आपण म्हणतो, ही महाराजांनी खेम सावंतांकडनं म्हणजे सावंतवाडीचे जे सावंत आहेत त्या सावंतांकडनं मला वाटतं की 200 वणांना का 300 वणांना काहीतरी विकत घेतली महाराजांनी ती तलवार, असं आहे ते सगळं प्रकरण भवानी मातेचं. आणि त्याला मग तो पुढं प्रवाद पडला ह्या सगळ्या भवानी मातेच्या ह्या सगळ्या गोष्टीचा, आणि त्याचं सगळं ते मिश्रण आहे सगळ्या ह्या प्रकरणाचं. थोडक्यात काय की महाराजांनी भवानी मातेचा आशीर्वाद आहे यातनं 2 गोष्टी साध्य झाल्या. एक तर सेल्फ कॉन्फिडन्स वाढवला महाराजांनी, दुसरं असं झालं की आपल्यासोबत जे सहकारी आहेत जे सगळे येणार आहेत या लोकांचाही कॉन्फिडन्स वाढला. मला वाटतं की ही खूप मोठी गोष्ट महाराजांनी त्या सगळ्या प्रकरणात अचीव केली. अच्छा, आता आपण बघतो सध्या महाराजांची जी प्रतिमा किंवा इमेज जी आपण बघतो ती सेक्युलर आहे असं दाखवतात भरपूर ठिकाणी. पण आता तुम्ही जसं सांगितलं की महाराज हे धार्मिक पण होते, पण पुराव्यामध्ये ह्याच्याबद्दल काय लिहिलेलं आहे? हा म्हणजे भवानी मातेचा जसा उल्लेख सांगितला तर भवानी माता ही काय एकदाच महाराजांच्या स्वप्नात आली असं भाग नाही बरं का. वेगवेगळ्या डॉक्युमेंट्समधून आपल्याला दिसतं की महाराजांचं एकूण आयुष्य जर का बघितलं, ह्यातल्या ज्या प्रॉमिनंट घटना आहेत महाराजांच्या आयुष्यातल्या, अफजल खान प्रकरण असेल, शाहिस्ते खान असेल, आग्राची भेट असेल, अशा महत्त्वाच्या ठिकाणी महाराजांच्या स्वप्नात भवानी माता आली आहे असं त्या काळाच्याच ग्रंथकारांनी लिहून ठेवलेलं आहे. होतं काय की महाराजांची जी प्रतिमा आज आपण बघतो, काय होतं अनेकांकडनं अशी गल्लत होते, आपण 21व्या शतकाच्या चष्म्यातनं 17व्या शतकाकडे बघतो. तो काळ बघा, तिथली लोक बघा, त्यांची संस्कृती लोकसंस्कृती काय आहे, ती लोक धार्मिक किती आहेत, प्रचंड धार्मिक तो सगळा म्हणजे काळ आहे सगळा तो. तर ह्याकडे बघत असताना थोडंसं आपल्याला बघावं लागतं की बाबा 21व्या शतकातले चष्मे तुम्ही शक्यतो लावू नका. त्याच्यामुळं सेक्युलर वगैरे तर तुम्ही जर म्हणालात ना, त्यातनं काय होतं, मुळात सेक्युलर वगैरे ह्या सगळ्या अलीकडच्या संकल्पना आहेत बरं का. त्या काळामध्ये म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये मी तुम्हाला 2-3च गोष्टी सांगतो, फार नाही, की ज्या शिवभारत ग्रंथाचा मी उल्लेख केला, अतिशय महत्त्वाचा ग्रंथ आहे तो, कारण समकालीन आहे, कवींद्र परमानंदाने तो लिहिलाय शिवाजी महाराजांच्या दरबारात बसून. या ग्रंथामध्ये सुरुवातीच्याच काही अध्यायांमध्ये शिवाजी महाराजांनी जसे कल्याण भिवंडीकडे ती त्यांची मोहीम आहे, या मोहिमेच्या वेळी शिवाजी महाराजांनी मशिदी पाडल्याची उदाहरणं आहेत. हे मी नाही सांगत, हे त्या संदर्भांमध्येच आहे परत. आणि आपल्याला ते मान्य करावं लागतात पुरावे, किती आपल्याला सगळे म्हणजे परमानंदाच्या त्या सगळ्या शिवभारत ग्रंथात आलेले सगळे हे सगळं. दुसरं असं आहे की ह्या मशिदी पाडल्यात. मग अजून एक उदाहरण मिळतं आपल्याला की शिवाजी महाराज म्हणजे मला वाटतं 1666 का 67चं प्रकरण आहे ते, की गोव्याचा एक गव्हर्नर होता बरं का, कोणती सेंतिसाव नाव आहे त्याचं. आणि ह्या गोव्याच्या गव्हर्नरने एक हुकूम काढला की गोव्यामध्ये एकतर तुम्ही ख्रिश्चनिटी आत्मसात करा, म्हणजे ख्रिश्चन धर्मामध्ये कन्वर्ट व्हा, नाहीतर मग तुम्ही माराल, असा तो एकंदर हुकूम होता. अतिशय जहाल हुकूम आहे बरं का हा, म्हणजे विचार करा तुम्ही की आजच्या काळामध्ये किती त्याला रेलेव्हन्स बघितलं तर अतिशय धाक असा तो हुकूम आहे. आणि शिवाजी महाराजांना ही गोष्ट कळाली की हा सगळा प्रकार कळाला. शिवाजी महाराज तिकडं कोकणातल्या एका स्वारीवर होते आणि तेव्हा ह्याच गव्हर्नरचा हे जे 4 पादरी लोक आहेत ज्यांनी हा सगळा हुकूम काढण्यात मदत केली होती वगैरे, तर शिवाजी महाराजांनी या गव्हर्नरच्या त्या 4 पादऱ्यांना पकडलं आणि आणलं समोर. आल्यानंतर शिवाजी महाराजांनी त्यांना विचारलंय बरं का की तुम्ही तुमच्या गव्हर्नरने जो काही हुकूम काढलाय त्याच्याबद्दल मला सगळं कळालं, आता माझा एक हुकूम आहे, तो आहे का? तो असा आहे की आता तुम्ही हिंदू होताय का मला सांगा, नाही तर मग मी तुमची मुंडकी मारतो. तर ह्यातनं काय दिसतं की शिवाजी महाराजांची प्रतिमा सेक्युलर आहे का, ते विचार करण्यासारखा मुद्दा आहे. बरोबर, महाराजांचा उल्लेख जो म्हणजे इंग्रजी डॉक्युमेंट जर का तुम्ही पाहिलं, इंग्लिश रेकॉर्ड्स ऑन शिवाजी नावाचा एक ग्रंथ आहे बरं का, याच्यामध्ये इंग्रजांनी शिवाजी महाराजांविषयी जे काय पत्रव्यवहार सगळा झालेला आहे ज्याच्यामध्ये शिवाजी महाराजांचा उल्लेख येतोय, 3 खंड आहेत त्याचे, 2 खंड आहेत. तर या इंग्लिश रेकॉर्ड्स ऑन शिवाजीमध्ये एक पत्र आहे, त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांचा उल्लेख हा जनरल ऑफ द हिंदू फोर्सेस असा आलेला आहे. त्याच्यामुळं कुठंतरी शिवाजी महाराज धार्मिक होते का प्रॉमिनंट आहे, म्हणजे महत्वाचा उल्लेख आहे तो.
त्याच्यामुळे महाराज सेक्युलर असते तर असा त्यांनी उल्लेख केला नसता कदाचित. बरोबर आहे. त्याच्यामुळे आपलं काय होतं की आजच्या काळात शिवाजी महाराजांची प्रतिमा कशी आहे की शिवाजी महाराज असे वागले असतील का, तसे वागले हो. नसतील का, हे तर्क लढवण्यात काही पॉईंट नाहीये. मला असं वाटतं की जे डॉक्युमेंट्समध्ये दिलंय ते डॉक्युमेंट्स चेक करा आणि ते मान्य करावे लागतात आपल्याला. नक्कीच. महाराजांच्या सैन्यामध्ये मुस्लिम मावळे होतेच की, मग आपण असं कसं बोलू शकतो की महाराज हे सेक्युलर नाहीत? होते ना, म्हणजे महाराजांच्या सुरुवातीच्या काळात जसे शहाजी महाराजांनी जी लोक महाराजांच्यासाठी पाठवली होती त्या सहकाऱ्यांमध्ये काही लोक होते, म्हणजे काझी हैदर असेल किंवा पुढं दौलत खान असेल, ही मंडळी दिसतात आपल्याला, ही मुसलमान मंडळी आहेत आणि महाराजांच्या सैन्यात आहेत ही. पण ही आहेत तर किती किती वेळापर्यंत आहेत ह्याचाही विचार केला पाहिजे आपण थोडासा. बरं. म्हणजे महाराजांचं आयुष्य 1630 ते 1680 पर्यंत आहे. जी काय सुरुवात झाली 1645, 46, 47ला, त्याच्यानंतर जर का बघितलं तर 1657 नंतर हे मुसलमान मावळे गेले कुठं, हा प्रश्न पडतो ना आपल्याला. ह्यांचं नावच कुठं दिसत नाही कुठल्या डॉक्युमेंटमध्ये. मग हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे. की अजून एक सांगतो की सभासद बखरीमध्ये शेवटी महाराजांच्या सहकाऱ्यांची, ज्या अधिकाऱ्यांची सगळी एक लिस्टच यादी झालेली आहे. या यादीमध्ये एकही मुसलमान नाव नाहीये. मग ह्याचाही विचार करावा लागतो आपल्याला की का नाही आहेत ती नावं. कारण शिवाजी महाराजांनीच त्यांच्या पुढच्या आयुष्यात, म्हणजे व्यंकोजी राजे त्यांचे जे सावत्र भाऊ होते बँगलोरला, त्यांना एक पत्र पाठवले बरं का. या पत्रामध्येच असा उल्लेख आहे की तुरुक फौजेत ठेवलेला जय कसा मिळतो, म्हणजे मुसलमान तुमच्या फौजेत असतील तर तुम्हाला जय कसा मिळेल, असं शिवाजी महाराज त्यांच्या भावालाच सांगतात. म्हणजे काय, कुठंतरी शिवाजी महाराजांना हे कळालंय नंतरच्या काळात की मुसलमान हे फौजेत आपल्या नको आहेत. तर मग आजकाल जे काय फिरतात मेसेज, मला वाटतं तुम्ही वाचला असेल की 97% वगैरे मुस्लिम मावळे वगैरे आहेत शिवाजी महाराजांच्या. काही त्याला अर्थ नाहीये, कुठलाही त्याला बेस नाहीये. पुरावे काढून पाहिले तर 1657-58 नंतर यातली कुठलीही मंडळी आपल्याला दिसतच नाही दिसत. अच्छा. अजून एक गैरसमज आहे आपल्याला, महाराजांची आग्र्यावरून सुटका होण्याचा जो प्रसंग आहे त्याच्याबद्दल पण खूप असे गैरसमज आहेत की महाराज पेठाऱ्यांमधून त्यांची सुटका झाली किंवा त्यांचं वेषांतर करून ते तिथून सुटले. तर ह्याच्याबद्दल थोडं व्यवस्थित आम्हाला माहिती आहे. आग्र्याची भेट हे खूप महत्वाचं प्रकरण आहे म्हणजे शिवाजी महाराजांच्या आयुष्यातलं. म्हणजे मिर्झा राजा जयसिंगाने जसा पुरंदरचा तह करून घेतला, जवळपास पराभवच येतो शिवाजी महाराजांचा. आणि हा तह झाल्यानंतर 23 किल्ले हे मिर्झा राजाला म्हणजे औरंगजेबाला द्यावे लागले. औरंगजेबाला 23 किल्ले दिलेत, स्वतःकडे शिवाजी महाराजांकडे 12 किल्ले आहेत. ह्या व्यतिरिक्त मिर्झा राजाने असं सांगितलं की तुम्ही आता बादशहाच्या भेटीत जावा आता. म्हणून तो आग्र्याच्या भेटीचा सगळा प्रसंग आहे बरं का. या आग्र्याच्या भेटीच्या प्रसंगाकडे म्हणजे सुटकेकडे आपण येत असताना आपल्याला काय करावं लागतं की डॉक्युमेंट्सचे 3 टप्पे बघावे लागतात. पहिला टप्पा आहे डॉक्युमेंट्सचा म्हणजे पुराव्यांचा, तो आपल्याला कधी बघावा लागतो की शिवाजी महाराज राजगडवरून आग्र्याला गेलेत, हा पहिला टप्पा. या पहिल्या टप्प्याच्या वेळेस आपल्याला मराठ्यांचे डॉक्युमेंट्स पाहावे लागतात, म्हणजे सभासद बखर काय म्हणते, पत्रात काय उल्लेख आहेत, हे मराठ्यांकडचे डॉक्युमेंट्स पहिल्या टप्प्यात आले. दुसरा टप्पा असा आहे की शिवाजी महाराज हे 16 मेला चौक्या बसवल्या आणि नंतर मग मला वाटतं 17 ऑगस्टला ते तिथून सुटलेत. ह्या 3 महिन्याच्या स्पॅनमध्ये शिवाजी महाराज आग्र्यास वास्तव्य आहेत. म्हणजे आग्र्यात तिथं राहत असताना तिथं काय काय घडलं ह्याचा पुरावा बघायचा असेल तर आपल्याला एक नवीन डॉक्युमेंट बघावं लागतं. हे डॉक्युमेंट कुठलं, तर ह्या मिर्झा राजाच्या माणसाला एक हितला म्हणजे रामसिंह त्याचा जो मुलगा आहे मिर्झा राजाचा, त्याच्याकडे एक माणूस होता परकालदास. या परकालदासानी राजस्थानी डिंगल भाषेतली काही पत्र लिहिलेले आहेत बरं का. आणि शिवाजी महाराजांच्या आग्र्याच्या भेटीत किंवा तिथं काय घडलं हे सांगण्याचा सगळ्यात मोठा पुरावा तो आहे राजस्थानी डॉक्युमेंट्स. ही डिंगल भाषेतली पत्र आहेत ना, ह्या पत्रांमधूनच आपल्याला कळतं की शिवाजी महाराजांनी कशी ती दरबारात दरकाळी फोडली, अपमान सहन नाही झाला म्हणून वगैरे, ती सगळी कथा त्यातनं येते बरं का. अतिशय महत्वाचे डॉक्युमेंट्स आहेत. त्याच्यामुळे दुसरा टप्पा हा झाला, म्हणजे दुसऱ्या टप्प्यात आपल्याला जयसिंगचे जे पत्र व्यवहार आपल्याला समजतं. बरोबर, ही परकालदासाची पत्र आपल्याला ह्या दुसऱ्या टप्प्यात पाहावे लागतात. आता महाराज कसे सुटले आणि कसे ते राजगडपर्यंत पोहोचले ना, हा तिसरा टप्पा आहे आणि अतिशय महत्वाचा टप्पा आहे. याच्यामध्ये कसे सुटले ना याच्यावरती 2 महत्वाचे डॉक्युमेंट आपल्याकडे उपलब्ध आहेत. एक म्हणजे औरंगजेबाच्या दरबारातच लिहिलेला आलमगीर नामा आहे, ठीक आहे. आणि दुसरं म्हणजे हे जे मी म्हणतोय हा परकालदास, या परकालदासाने सुद्धा महाराज कसे सुटून गेले याचा उल्लेख केलेला आहे. आणि मग रिटर्न कसे आले तर मग ते आपल्याला जयदेव शकवली आणि मग ते परत मराठ्यांकडचे डॉक्युमेंट्स बघावे लागतात. म्हणजे डॉक्युमेंट्स एक सर्कल आहे, ते आपल्याला व्यवस्थित चिकित्सा करून बघावे लागते. या परकालदास काय म्हणतो की महाराज पेटाऱ्यातनं निघून गेले. आलमगीर नामा म्हणजे जे औरंगजेबाच्या दरबारातलं डॉक्युमेंट आहे ते काय म्हणतं की वेषांतर करून गेले. पण ह्या सगळ्यांचे इंटरप्रिटेशन करत असताना आपल्याला लक्षात येतं की हा परकालदास जास्त आपल्याला जवळचा आहे म्हणजे पुराव्यांच्या बाबतीत. तर परकालदास म्हणतो की पेटाऱ्यांची कथा खरी आहे, तर ते आपल्याला मान्य करावं लागते. पण मग लोकांना काय वाटतं की महाराज त्या आग्र्यातनं जसे पेटाऱ्यातनं बसून आलेत म्हणजे राजगडपर्यंत तसेच आले असतील, तसा प्रकार नाही बरं का.
महाराजांचे जे बाकीचे अधिकारी होते, साथीदार होते सगळे, हे 3 कोस अंतरावरती तिथं, म्हणजे महाराज जसे आग्र्याच्या पेटाऱ्यातनं बसून 3 कोस अंतर चालून आले होते, त्यातनं आले तिथं ताज्या दम्याचे घोडे महाराजांसाठी रेडी ठेवलेत बरं का तिथं. म्हणजे बाजी जे त्याच्यामध्ये अशी 4-5 मंडळी आहेत, त्यांनी हे सगळे घोडे वगैरे रेडी ठेवलेत. मला वाटतं ह्याच्यामध्ये खूप मोठा इंटेलिजन्सचा पण खूप मोठा एक भाग आहे की हे सगळं कसं जुळून आणलं महाराजांनी, ते एक वेगळीच गोष्ट आहे. गंमत अशी आहे की शिवाजी महाराजांनी तिथं आल्यानंतर घोड्यावर बसलेत आणि तिथून लगेचच मथुऱ्याकडचा प्रवास आहे. जवळपास 40 मैलचं अंतर आहे आग्र्यापासून मथुरा. हे 40 मैलचं अंतर पार केलं महाराजांसोबत. यावेळेस संभाजीराजे सुद्धा बरं का, बाल संभाजीराजे 9 वर्षाचे ते. आणि हे सगळं प्रकरण होत असताना महाराजांनी मथुरेला गेल्यानंतर काय केलं, तर त्यांचे जे पेशवे आहेत मोरोपंत पिंगळे, यांचा मेहुणा तिथं काशीपंत नावाचा आहे मथुराला राहायला. याला काय केलं की जर का आम्ही दोघं जर का स्वराज्याकडे रिटर्न येत असेल तर प्रचंड धोका आहे शत्रू सैन्याचा, म्हणून संभाजीराजांना काशीपंतांकडेच ठेवलं आणि शिवाजी महाराज स्वतः आले. आता ते कसे आले, मथुरेवरनं पुढं कुठं गेले, याबद्दल इतिहास मौन बाळगतो. याच्याबद्दल कुठलेही डॉक्युमेंट्स नाहीत. म्हणजे थोडक्यात काय की आपण बऱ्याचदा काय होतं आपल्याकडनं की आपण तर्क करायला जातो. म्हणजे बऱ्याच इतिहासकारांनी काय केलंय की शिवाजी महाराजांचा आग्र्याचा जो काही रिटर्नचा मार्ग आहे, संभाव्य मार्ग, हा तर्काने मांडलेला आहे की असे आले असतील, तसे आले असतील, मग दक्षिणेकडे गेले असतील. ह्याला काय अर्थ नाहीये. इतिहास हा नेहमी पुराव्यांच्या आधारेच जर का बघितला तर जिथं इतिहासाने मौन बाळगलंय, मला वाटतं तिथंच आपण थांबावं असं मला वाटतं. अजून हे जे ऐकण्यामध्ये येतं की शिवाजी महाराज ज्यावेळेस राजगडावर आले त्यावेळेस संभाजी महाराजांचं त्यांनी श्राद्ध घातलं. घातलं होतं ना. ती आपल्याला मला वाटतं सभासद बकरीतनंच ती सगळी गोष्ट आलेली आहे. संभाजी महाराजांच्या किंवा शिवाजी महाराजांच्या पाठीवरती, म्हणजे ह्या सगळ्यांच्या मागावरती बरंचसं सैन्य हा औरंगजेबाने पाठवलं होतं. म्हणजे फौलाद खानाचा जो पहारा होता, या फौलाद खानाची बरीचशी कान उघडणी औरंगजेबाने केली की बाबा तुझ्या तावडीत सुटलेच कसे काय महाराज, ही पहिली गोष्ट आहे. ते झालं. त्यानंतर लगेचच औरंगजेबाने त्याचं सैन्य मागावरती पाठवलं. मग पुढं मी सांगितलं की काशीपंतांकडे थोडे दिवस संभाजी महाराज राहिलेत. शिवाजी महाराज हे 12 सप्टेंबरला स्वराज्यात म्हणजे राजगडला येऊन पोहोचलेत बरं का. संभाजी महाराज अजून मागच आहेत, तिथं राहिलेत. पण संभाजी महाराजांच्या जीविताला काही धोका नको म्हणून शिवाजी महाराजांनी एक अशी अफवा पसरवली आहे. ही सगळी घटना त्यातनं आली बरं का बकरीतनं, की शिवाजी महाराजांनी त्यांच्या मुलाचं श्राद्ध ते जिवंत असताना घातलेलं आहे. विशेष गोष्ट आहे. शेवटी प्रॅक्टिकल माणसाला व्हावं लागतं कुठेतरी की महाराजांनी त्यांचं मुलं राजगडावर येण्यासाठी त्यासाठी हा सगळा बनाव केलाय. बरोबर. आता जसं तुम्ही सांगितलं की महाराजांचा आग्र्यावरून सुटका होण्यामागं त्यांच्या इंटेलिजन्सचा खूप मोठा हात होता. तर त्यावेळेच महाराजांचं इंटेलिजन्स म्हणजे बहिर्जी नाईक. तर हे नेमकं प्रकरण काय? आपण प्रत्येक कहाण्यांमध्ये बहिर्जी नाईक हे नाव प्रत्येक वेळेस ऐकतो. ते नेमकं एक नाव आहे का अनेक माणसं त्यावेळेस महाराजांच्या सोबतल होते? मला वाटतं की कुठल्याही राज्यासाठी, कुठल्याही राजासाठी म्हणजे तिसरा डोळाच आहे गुप्तहेर खातं. म्हणजे गुप्तहेर खातं इतकं महत्त्वाचं असं खातं आहे की शत्रूच्या गोटात काय चाललंय हे कळण्यासाठी तो खूप चांगला मार्ग आहे. ते माहीत असेल तुम्हाला तर तुम्ही तुमची पुढची प्लॅन ऑफ ॲक्शन तुम्ही रेडी करू शकता सगळा. बहिर्जी नाईक या पात्राला जितकं वलय प्राप्त झालंय, मला असं वाटतं की बहिर्जी नाईक यांच्याबद्दल जर का उल्लेख पाहिले आपण तर आणि काही लिहायला गेलो तर एका पानापेक्षा जास्त काही पुरावेच नाहीत आपल्याकडे. त्याचं झालंय असं की लोकांना असं वाटतं की बहिर्जी नाईक किंवा गुप्तहेर खात्याबद्दल माहिती खूप उपलब्ध करून द्यावी वगैरे, पण तशी सोयच नाहीये. त्याचं कारण असं की सभासद बखर जी म्हणलो मी, या सभासद बकरीमध्ये 3 प्रकरणांमध्ये या बहिर्जी नायकांचा उल्लेख येतो किंवा त्यापेक्षा जास्त त्यांचा उल्लेखच सापडत नाही. खरं तर मला असं वाटतं की एखाद्या गुप्तहेर खात्याबद्दल आज आपल्याला माहिती मिळत नाहीये, शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्याबद्दल माहिती मिळत नाहीये, हेच तर त्या खात्याचं यश आहे ना. मला असं वाटतं की आणि ह्या बहिर्जी नायकांचं असं आहे की त्यांचं पूर्ण नाव हे बहिर्जी नाईक जाधव असं आहे. नाईक हे पद आहे. म्हणजे सभासद बकरीतच असा उल्लेख आलेला आहे की 9 पाईक करावा, म्हणजे 9 सैन्य करावेत आणि त्याच्यावरती एक नाईक करावा. म्हणजे त्याच्यावरती आणि त्याने कुणाला रिपोर्ट करायचंय तर त्यांनी सेनापतीला रिपोर्ट करायचंय, असा तो उल्लेख आहे सगळा. तर शिवाजी महाराजांना तो बहिर्जी नाईक काय डायरेक्टच रिपोर्ट करत होता असा काही भाग नाहीये. त्यांनी सेनापतीला रिपोर्ट करावा असा तो सगळा उल्लेख आहे. पण झालंय असं की आपल्याला चित्रपट आणि मालिकांमधनं असं दिसतं की बहिर्जी नाईक कुठल्या वेगवेगळ्या रूपातनं वेषांतर करून येतोय आणि मग शिवाजी महाराज त्याला ओळखू पाहत नाहीयेत वगैरे, असा तो सगळा आजकाल प्रकार चाललाय. पण पुराव्यांचं जर का बघितलं ना तर गुप्तहेर खात्याबद्दल फार कमी माहिती आज उपलब्ध आहे. बहिर्जी नाईकच नाहीत तर म्हणजे बहिर्जी नायकांची एंट्री शिवचरित्रामध्ये ही शाहिस्तेखान प्रकरणानंतर येते. त्याच्या आधी काही लोक शिवाजी महाराजांच्या इंटेलिजन्ससाठी आहेत ना, म्हणजे वल्लभदास गुजराती असतील किंवा मला वाटतं महादेव माळे असतील, अशी ही जी लोक आहेत सगळी,
तर ह्यांनी म्हणजे विश्वासराव दिघे हे एक पात्र आहे बरं का शिवाजी महाराज म्हणजे शिवचरित्रात, ज्यांनी शाहिस्ते खान प्रकरणात खूप मोठी भूमिका बजावली म्हणजे इंटेलिजन्स काढून आणण्यासाठी. खूप मोठं प्रकरण आहे ते, म्हणजे शाहिस्ते खानाचं प्रकरण खूप मोठी रिस्क होती. त्यासाठी इंटेलिजन्स ॲक्युरेट असणं खूप महत्त्वाचं होतं. विश्वासराव दिघेंनी ती भूमिका बजावली आहे त्यावेळेस. आणि नंतर मग पूर्ण आयुष्यभर मग बहिर्जी नाईक हे पात्र दिसतं आपल्याला. आजकाल ते जे काय दाखवतात ना की बहुरूपीच्या वेशात वगैरे गेले, ह्याला खरं तर काही असा डायरेक्ट पुरावा किंवा समकालीन असा पुरावा नाहीये. ते थोडंसं वेगळ्या अर्थाने रंगवलं गेलंय. अर्थात बहिर्जी नायकांचं योगदान प्रचंड मोठं आहे. म्हणजे तुम्हाला सांगतो की सुरतेची मोहीम महाराजांनी केली ना, या सुरतेच्या मोहिमेवेळी सगळा जो इंटेलिजन्स रिपोर्ट काढून आणलाय त्यामध्ये बहिर्जी नायकांची खूप मोठी भूमिका आहे. म्हणजे बहिर्जी नाईक जासूद आला आणि सुरत मारल्याने अगणित द्रव्य सापडेल असा तो उल्लेख आहे. म्हणजे सुरतेमध्ये इतकं मोठा पैसा तिथं आहे, ह्या सगळ्या कुणाच्या घरात काय काय हे सगळं रिपोर्ट या बहिर्जी नायकांनी आणले. त्याच्यामुळे खूप महत्वाचं पात्र आहे. पण दुर्दैवाने आपल्याला त्यांच्याबद्दल फारशी काही पुरावे उपलब्ध नाहीयेत. आता जो आपल्या इतिहासाचा जो गैरसमज मॅक्झिमम जे गैरसमज होतात तर त्याचं कारण आता जे येणारे जे चित्रपट आहेत त्याच्यामध्ये लोकांना जे दाखवतात चित्रपटामध्ये, तर ते एक कारण असावं. नक्कीच. म्हणजे इतिहासातले समज आणि गैरसमज कादंबऱ्यांपासून सुरू होतात आणि अलीकडच्या काळांमध्ये त्याची पोकळी कोण भरून काढत येतं हे सगळ्या चित्रपट आणि मालिका आहेत. अनेकांनी सुरुवातीला चांगले प्रयत्नही केले, पण नंतर हे सगळे प्रयत्न आता फसू लागलेत असं मला तरी वाटतं पर्सनली. काय होतं की तुम्ही एखाद्या चित्रपटामध्ये कुठली तरी अशी मोठी तोफ दाखवता जी या किल्ल्यावरनं त्या किल्ल्यावर मारा करेल वगैरे, हे प्रॅक्टिकली पॉसिबल आहे का? हे माणसाने थोडंसं विवेकबुद्धीने विचार करायला पाहिजे. काय होतं की तुम्ही वेगवेगळी पात्र दाखवता, म्हणजे जसं मी आता बहिर्जी नायकांबद्दलच बोललो की ते प्रत्येक ठिकाणी जसं बहिर्जी नाईक, तितकी त्यांची खरंच आवश्यकता आहे का त्या चित्रपटासाठी? खरंच तितके पुरावे आहेत का? मला वाटतं इतिहास हा फक्त पुराव्यांवरतीच लिहिला गेला, म्हणजे चित्रपट एखाद्या पुराव्यांवरती लिहिला गेला, तयार केला गेला तर त्याला तितकी रंजकता राहणार नाही. पण मग लिबर्टी किती घ्यावी माणसांनी, ह्यालाही थोडंसं लिमिटेशन्स असावेत. मला असं वाटतं की इतिहास अभ्यासकांची एक फळी तयार व्हावी, या फळीने कन्सल्टन्सी अशा चित्रपटांना करावी येणाऱ्या काळामध्ये. मग कुठंतरी हे थोडंसं विकृतीकरण कमी होईल आणि मला वाटतं की इतिहासातले समज वाढतील आणि मग गैरसमज कमी होतील. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला असं ऐकण्यात येतं की शिवाजी महाराजांचा दुसऱ्यांदा पण राज्याभिषेक झाला. आहे ना, म्हणजे ही खरी घटना आहे. झालं असं की शिवाजी महाराजांचा ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला जो काय राज्याभिषेक झाला, म्हणजे जे आपण इंग्रजी कालगणनेनुसार 6 जूनला राज्याभिषेक झाला पहिला, आपण असं म्हणतो. गागाभट्टांनी केला तो राज्याभिषेक. तर झालं असं की हा राज्याभिषेक करत असताना रायगडावरती निश्चलपुरी गोसावी नावाचा एक माणूस होता बरं का, हुशार माणूस आहे. झालं असं की त्याने हे सगळे विधी पाहिले, म्हणजे गागाभट्टांनी जे काही विधी शिवाजी महाराजांसाठी केले राज्याभिषेकाच्या निमित्तानं, हे सगळे विधी पाहत असताना निश्चलपुरी गोसावींनी काही तांत्रिक चुका काढल्या आणि त्यातनं असं सुचवलं की तुम्ही हे काय बरोबर नाही केलं, ह्यातनं अपशकुन होऊ शकतो, अशी त्यांनी भाकीत केलं. म्हणजे त्यावेळेस आता त्यावेळेस तो समाज आहे पटकन त्या गोष्टीला धरून बसतो आणि झालंही तसंच बरं का. की त्यांनी सांगितलं होतं की 13व्या दिवशी म्हणजे काहीतरी अपशकुन घडेल आणि झालंही तसंच. 6 जून नंतर म्हणजे 17 जूनला शिवाजी महाराजांच्या आई जिजाऊसाहेब यांचं निधन झालं. अतिशय वाईट घटना त्यावेळेस घडली आणि कुठेतरी महाराजांना असं वाटू लागलं की खरंच काय राहिलंय काय यातनं. म्हणजे होतं ना आपलं की आपणही काही घरात पूजा करतो, वास्तुशांती करतो, अशा अनेक गोष्टी करताना काही राहून गेलं तर आपण त्याचं प्रायश्चित्त घेत असतो. बरोबर. तर अशाच काही अपशकुन गोष्टी घडतील ह्याचं भाकीत निश्चलपुरी गोसावींनी केलं होतं. मला वाटतं प्रतापगडावर एक घोड्यांची पागा पण जळाली होती. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता महाराजांनी ठरवलं की ठीक आहे, आपल्याकडनं काही गोष्टी राहून गेल्या असतील तर आपण दुसरा राज्याभिषेक करूयात. मात्र पहिल्या राज्याभिषेक आणि दुसऱ्या राज्याभिषेकात महत्त्वाचा फरक असा आहे की दुसरा राज्याभिषेक हा शाक्त पद्धतीने केला गेला, म्हणजे तांत्रिक पद्धतीने जो सगळा विधी करतात त्या पद्धतीने तो केला गेला. त्यावेळेस वेगळं सिंहासन आणि तो सगळा, मला वाटतं शिवराज्याभिषेक कल्पतरू नावाचा एक ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये या सगळ्या राज्याभिषेकाचं सगळं वर्णन आलेलं आहे. आणि हो, म्हणजे शिवाजी महाराजांनी या सगळ्या प्रकारांना बघता दुसरा राज्याभिषेक केल्याची आपल्याला नोंद मिळते. म्हणजे लहानपणापासून आपण एक गोष्ट ऐकतो, गड आला पण शिव गेला. तर महाराजांनी कोंढाणा हे नाव तानाजी मालुसरे यांच्या निधनानंतर ते बदललं, तर ह्याचा कुठं उल्लेख आहे का? सिंहगड किल्ला म्हणजे पुण्यातला, ह्या सिंहगडला 2 नाव आहेत, म्हणजे कोंढाणा पण म्हणतो आपण आणि सिंहगड सुद्धा म्हणतो. तानाजी मालुसऱ्यांनी हा जो गड जेव्हा गड घेतला, म्हणजे तेव्हाचं साल आहे 1670 बरं का. आणि अशी एक कथा आपण ऐकतो किंवा पोवाड्यातनं सुद्धा ती आलेली पुढं वाटतं मला, की
कोंढाण्याचं नाव सिंहगड केलं, सिंहासारखे लढले तानाजी मालुसरे वगैरे, ही सगळी घटना आपण किंवा ऐकतो आपण खूप वेळा. गंमत अशी आहे की 1670ची ही घटना आहे आणि कोंढाण्याचं नाव केलं सिंहगड असं आपण जे ऐकतो, पण ह्या सिंहगडचं किंवा कोंढाण्याचं नाव 1663 सालच्या पत्रात सिंहगडच येतं. म्हणजे थोडक्यात काय की कोंढाण्याचं नाव सिंहगड केलं ही घटना किंवा ही जी कथा सांगितली जाते त्याला एक थोडासा क्रॉस पुरावा म्हणून जेव्हा आपण या पत्राकडे बघतो त्याच्यामध्ये सिंहगड नाव येतं. त्याच्यामुळे सिंहगड हे नाव त्या प्रकरणाच्या आधीपासूनच होतं असं दिसतं आपल्याला. अच्छा. आपण पाहतो शिवाजी महाराजांच्या मृत्यूमध्ये पण खूप सारे गैरसमज आहेत. नेमका शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला कशामुळे? महाराजांच्या मृत्यूचं जे प्रकरण आहे ते आपल्याला पुराव्यांच्या आधारे जर का पाहायला गेलं तर 2 प्रवाद दिसतात आपल्याला, की लोकांचा असा समज आहे की विषप्रयोग करून मारलं, काही जणांचा असा प्रवाद आहे की ते कशाने रोगाने कुठल्या रोगाने मेले. तर आउट ऑफ क्युरिओसिटी आपण जेव्हा या पुराव्यांकडे बघतो तेव्हा थोडंसं आपल्याला पार्श्वभूमी बघावी लागते की महाराजांना खरंच काही मेडिकल हिस्ट्री होती का, कारण हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. लोक काय करतात की देहवासन झालं त्या दिवसापुरताच विचार करतात, पण त्या गोष्टीला काय पार्श्वभूमी का हे बघत असताना आपल्याला कळतं की महाराजांची जी जालना स्वारी म्हणजे राज्याभिषेकानंतरची, या जालन्याच्या स्वारीच्या नंतरच महाराज एकदा आजारी पडलेत आणि त्यांना विषम ज्वर म्हणजे ताप आलाय त्यांना महाराजांना. हे आपल्याला शिवकालीन डॉक्युमेंट्समधून आपल्याला दिसतंच. पुढं असं आहे की महाराज एकदा साताऱ्यास वास्तव्यास असताना म्हणजे अजिंक्य ताराच्या इथं तेव्हा सुद्धा आजारी पडलेत आणि तेव्हाही त्यांना ताप आलाय, हे आपल्याला इंग्रजी डॉक्युमेंट्समधनं कळतं. तेव्हा तर म्हणजे महाराजांचं निधन झालंय अशा अफवा सुद्धा त्या इंग्लिश डॉक्युमेंट्समधनं पसरल्या होत्या बरं का. अर्थात त्या अफवा होत्या आणि नंतर इंग्रजांना कळालं की नाही महाराज जिवंत आहेत अजून. म्हणजे बघा की महाराज आजारी आहेत ही गोष्ट आपल्याला आधीपासूनच ऐकायला मिळते की सतत ते आजारी आहेत. म्हणजे पुढं ती दक्षिण दिग्विजयासारखी मोठी मोहीम असेल, महाराजांनी प्रचंड मोहिमा केल्या, प्रचंड प्रवास झाला. या सगळ्या धकाधकीत महाराजांनी स्वतःच्या हेल्थकडे खरंच लक्ष दिलं का हे या सगळ्या पुराव्यांमधून आपल्याला बघावं लागतं. पुढं झालं असं की महाराजांच्या मृत्यूच्या वेळी म्हणजे खरी जी मृत्यूची घटना आहे त्याकडे पाहताना आपल्याला प्रामुख्यानं 2-3 डॉक्युमेंट्स बघावे लागतात. त्यातलं एक सभासद बखर आहे. या सभासद बखरीत असं दिलंय की महाराज जेव्हा रायगडवर असताना आजारी पडले तेव्हा त्यांनी सगळ्या त्यांच्या मंत्र्यांना बोलवून घेतलं आणि त्यांना सांगितलं की इथून पुढं काही कुसरू ठेवू नका, म्हणजे स्वराज्याचं काम चोख बजावा असं ते सगळं आहे आणि मग तुम्ही बाहेर जावा आता आणि मग मी योगनिद्रा घेतो असं ते सगळं प्रकरण त्या सभासद बखरीत आलेलं आहे. तो अतिशय हृदयद्रावक प्रसंग त्या सभासदांनी सगळा मांडलाय. या व्यतिरिक्त महाराजांचं जे एक दुसरं प्रकरण आहे म्हणजे की अनेकांना असं वाटतं की महाराजांवरती विषप्रयोग केला गेला होता का किंवा त्याच्यामध्ये मंत्री किंवा कोणी सामील होतं का. तर खरं तर एक डॉक्युमेंट आहे आपल्याकडे ज्याचं नाव आहे शिवदिग्विजय बखर. या शिवदिग्विजय बखरीमध्ये म्हणजे खरं तरी खूप उत्तरकालीन बखर आहे, म्हणजे शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर जवळपास 150-180 वर्षानंतर लिहिली आहे, म्हणजे खूप वेळानंतर लिहिली. अगदी अशी कादंबरीसारखीच ती बखर आहे. या बखरीला शिवचरित्रात तितकंसं प्रामुख्याने स्थान नाही आहे आणि याच्यामध्ये ती सगळी कथा आलेली आहे की सोयराबाईंच्या कसं त्या संगनमतीनं विषप्रयोग केला वगैरे, ती सगळी कथा त्यातनं आलेली आहे. पण ह्याला काय अर्थ नाही आहे. जेव्हा तुम्ही प्रामुख्याने महत्त्वाचे पुरावे अस्सल पुरावे जेव्हा पाहता तेव्हा इंग्रजी डॉक्युमेंटमध्ये महाराजांच्या रोगांविषयी आपल्याला माहिती मिळते. त्यातलं जे पहिलं डॉक्युमेंट आहे इंग्रजांचं पत्र आहे की शिवाजी महाराज इज डेड नाव, इट्स बीन 12 days, म्हणजे 12 दिवसांपासून ते आजारी होते आणि त्यांना ब्लडी फ्लक्स झाला होता. ब्लडी फ्लक्स म्हणजे काय माहिती आहे का, इथं कोणी आपले व्ह्युअर्स जर का डॉक्टर असतील तर त्यांना कळेल की जी लोक जास्त करून जनावरांच्या घोड्यांच्या सहवासात राहतात त्यांना हा ज्वर म्हणजे ज्वराची लागण होते आणि त्याच्यामध्ये अतिसार होतो, जी डिसेंट्री होते त्याच्यामधून मग रक्त वाहू लागतं असं तो सगळा आणि ताप प्रचंड येतो. याचं निदान करायलाच खूप वेळ लागतो बरं का, म्हणजे हे खरंच असं झालंय का हा रोग हे निदान करायला, आणि तेव्हा तर वैद्यकशास्त्र तेवढं प्रगत सुद्धा नव्हतं. त्याच्यामुळे झालं असं की महाराजांकडे जे काही वैद्य होते त्यांनी सगळे उपचार सुरू केले होते, हे आपल्याला सभासदातनं दिसतंच. पण हा ब्लडी फ्लक्स झाल्यानंतर अजून एक डॉक्युमेंट आहे आपल्याकडं जे पोर्तुगीज डॉक्युमेंट्स आहे, म्हणजे लिस्बनला काही कागदपत्र आहेत आपल्या मराठ्यांची, म्हणजे पोर्तुगीजांचा जो काही पत्रव्यवहार आहे त्यातनं आपल्याला अँथ्रॅक्स नावाचा एक शब्द त्याच्यात मिळतो. म्हणजे अँथ्रॅक्स परत एक ब्लडी फ्लक्सला किंवा इंटेस्टाईनचा जो रोग आहे त्याच्यातनं अँथ्रॅक्स जो होतो तेच आहे परत अतिसार आणि विषम ज्वर ज्याला आपण म्हणतो मराठीमध्ये. तर ह्या 2 डॉक्युमेंटवरून आपल्याला नक्की सांगता येतं की महाराजांना काय झालं होतं तेव्हा, कशामुळे आजारी होते. तर पहिला जो मुद्दा होता तुमचा की विषप्रयोग करून मारलं होतं का किंवा काही मंत्री सामील होते का, तर त्याला मला सांगावंसं वाटतं की महाराजांचे जे मुख्यमंत्री आहेत मोरपंत पिंगळे ते एका मोहिमेवर होते. मला वाटतं अण्णाजी दत्तो हे स्वतः चौलला होते.
हंबीरराव मोहिते सुद्धा एका युद्धप्रसंगी अडकलेले होते. मला वाटतं की हे तिघं महत्त्वाचे मंत्री रायगडावरती त्यावेळेस नव्हतेच आणि त्याच्यातनं ही 12 दिवसांमध्ये ही सगळी लागण होऊन महाराजांचा त्यात मृत्यू झाला हे आपल्याला डॉक्युमेंटमधनं पाहता येतं. ह्याच्यामध्ये कुठलाही गैरसमज काय होतं की लहानपणापासून असं आपण ऐकतो की गुडघी रोग झाला वगैरे, गुडघ्याचं वगैरे, असं काही त्याचा कुठलाही त्याला पुरावा उपलब्ध नाहीये. जे उपलब्ध पुरावे आहेत ते मी तुम्हाला सांगितले आता सगळे. आपल्यात एक पद्धत असते, वडील वारल्यानंतर किंवा हम्म. वडील गेल्यानंतर मुलगा त्यांच्या चितेला अग्नी देतो. हो. पण शिवाजी महाराजांबद्दल ज्यावेळेस अग्नी द्यायचं होतं त्यावेळेस संभाजी महाराजांच्या किंवा राजाराम महाराजांच्या हाताने ती अग्नी दिली नाही असं पण ऐकण्यात येतं. बघा, हे सगळं प्रकरण 12 दिवसांमध्ये सगळं संपलं. म्हणजे महाराजांचा मृत्यू झाला आणि यावेळेस खरं तर महाराजांच्याच म्हणजे शिवाजी महाराजांच्या आज्ञेनेच संभाजी महाराज स्वतः हे पन्हाळा गडावरती होते. त्यावेळेस म्हणजे महाराजांचा मृत्यू झाला तेव्हा संभाजी महाराज हे काय रायगडावरती नव्हते, पण राजाराम महाराज स्वतः रायगडावर उपस्थित होते. असं आहे की शिवाजी महाराजांचा जेव्हा राज्याभिषेक झाला किंवा त्यानंतर जे सगळे प्रकरण आहे तेव्हा सगळ्यांना माहिती आहे की आता इथून पुढचा उत्तराधिकारी कोण आहे, तर संभाजी महाराज आहेत. बरोबर. तर धर्मशास्त्राच्या दृष्टिकोनातून जर का तुम्ही या गोष्टीकडे पाहता तेव्हा एखादा राजा हा मृत्यू जेव्हा होतो, एखाद्या राजाचा मृत्यू जेव्हा होतो तेव्हा त्याचा जो पुढचा सक्सेसर आहे म्हणजे पुढे जो कोण राजाची गादी चालवणार आहे, जो राजा होणार आहे, अभिषिक्त राजा आता होणार आहे, त्याने तो भडाग्नी द्यायचा असतो. मात्र यावेळी जर का बघितलं तर संभाजी महाराज त्यावेळेस तिथं उपस्थित नाही आहेत. त्याच्यामुळं धर्मशास्त्राच्या नियमांप्रमाणे राजाराम महाराजांना ती ऑथॉरिटी नाहीये शिवाजी महाराजांना भडाग्नी द्यायची. त्याच्यामुळे मग कोणी दिला तर भोसले घराण्यातलंच म्हणजे नागपूरकर भोसल्यांची जी शाखा आहे, भोसले घराणं सगळं एकच आहे बरं का हे, तर त्यातनं त्या शाखा सगळ्या फुटत गेलेल्या आहेत. ह्यातली जी नागपूरकर भोसल्यांची शाखा आहेत ह्याच्यामधले साबाजी भोसले तर यांनी तो भडाग्नी दिला. तर धर्मशास्त्राप्रमाणे घरातल्या एखाद्या दुसऱ्या व्यक्तीने म्हणजे वंशातल्या दुसऱ्या व्यक्तीने हा भडाग्नी दिलेला चालतो आणि त्याच्यामुळं मग संभाजी महाराजांनी तिथं उपस्थित नसल्यामुळं तो भडाग्नी दिला नाहीये, पण साबाजी भोसलेने तो दिलाय. इतिहासातले हे जे गैरसमज आहे हे दूर होण्यासाठी काय केलं पाहिजे, आपल्या ऑडियन्सला तुम्ही आज काय सांगता? बघा, मी सुरुवातीला सांगितलं की इतिहास हा केवळ साधनातूनच सांगितला गेला पाहिजे. ह्याचा आग्रह कुठेतरी समाजाने सुद्धा केला पाहिजे. आजकाल होत आहे काय की सोशल मीडियाचं पेव खूप फुटलेलं आहे. आपल्याकडं फेसबुक आहे, आपल्याकडे ट्विटर आहे, आपल्याकडे व्हॉट्सअप सारखी युनिव्हर्सिटी ज्याच्यातनं वेगवेगळी माहिती रोज काय 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 मेसेज येत असतात. तर मराठ्यांच्या इतिहासाबद्दल सुद्धा असे अनेक मेसेज फिरत असतात. तुम्ही ऐकलं असेल कधी की 56 किलोची तलवार, 40 भाकऱ्या खाल्ल्या वगैरे ह्या सगळे प्रकरण ऐकले असतील तुम्ही. तर समाजाने काय केलं पाहिजे की असा कुठला मेसेज आला तर त्याला पुरावा काय आहे हा पहिला प्रश्न लोकांचा असला पाहिजे. दुसरा असं आहे की इतिहासाबद्दल थोडीशी अनास्था आहे लोकांमध्ये. शाळेमध्ये झालंय काय की इतिहास हा थोडासा क्लिष्ट करून सांगितला गेलाय, तो सणावळ्यांमध्ये कधी अडकलाय, इतकी सारी पात्र आहेत त्यांची नावं कशी लक्षात ठेवणार आपण शाळेत असताना. त्याच्यामुळे इतिहासाकडे थोडेसे चौथीचं पुस्तक त्याला अपवाद आहे, पण थोडक्यात इतिहासाकडे थोडंसे अनास्था आहे. त्याच्यामुळं मला असं वाटतं की इतिहासाबद्दलचे जे संदर्भ ग्रंथ आहेत हे जर का लोकांनी वाचायला सुरुवात केली, खऱ्या अर्थानं चांगली जी शिवचरित्र आज मार्केटमध्ये उपलब्ध आहेत ती तुम्ही विविध म्हणजे कुठल्याही एकाच चरित्रावरती विसंबून आपल्याला राहता येत नाही. शिवचरित्र असतील, मराठ्यांच्या इतिहासाबद्दल वेगवेगळे जे ग्रंथ आज येतात आहेत ह्यांची शहानिशा करताना कागदपत्रातनं जो इतिहास आलेला आहे तोच आपण ग्राह्य धरला पाहिजे. कोणी म्हणतं म्हणून तो इतिहास कधीच नसतो. कुठलाही तर्क आपण इतिहासाला लावला नाही पाहिजे की महाराज असे वागले असतील किंवा संभाजी महाराज असे वागले नसतील. हा तर्क तुमचा झाला, पण इतिहास खरं काय घडलंय हे त्या पुराव्यांच्या मार्फत येतं. आणि दुसरं असं आहे की पुरावे हे मी जसं सांगितलं की एखाद्या पुराव्याला जर का प्रत्यंतर पुरावा आहे किंवा नसेल तर तो कदाचित उद्या उजेडात येऊ शकतो. इतिहासावर प्रचंड म्हणजे बरेचसे अभ्यास करतात आहेत, त्यांचे वर्षी व्याख्यानं तुम्ही ऐका, त्यांचे असेच पॉडकास्ट किंवा असे होण्याची गरज आहे. मला असं वाटतं की आजच्या काळातली जी माध्यमं बदलली आहेत की आतापर्यंत काय व्हायचं की फक्त इतिहास पुस्तकातनं सांगितला जायचा, पण आज वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स उपलब्ध झालेत. ह्यातनं इतिहास अभ्यासकांसाठी सुद्धा एक संधी आहे की त्यांनी चांगला साधन सिद्ध इतिहास सांगावा लोकांपर्यंत. मला असं वाटतं की हे सगळं जसं जसं सुरळीत होईल तशा ह्या सगळ्या गैरसमजांच्या कथा आहेत ह्या कुठेतरी मागं पडतील आणि जो काही खरंच समज आहे इतिहासाबद्दलचा तो पुढे येईल. धन्यवाद सर. आज आपण जी माहिती दिली त्यामुळे भरपूर असे गैरसमज आज दूर झाले असतील अशी अपेक्षा ठेवतो. धन्यवाद.